आज माजी प्राचार्य साहित्यिक विजय थोरात यांचा 72वा वाढदिवस। आदरसूल येथील एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म 2 जून 1952 रोजी झाला। वडील उत्तम गुरुजी प्राथमिक शिक्षक, आई बालवाडी शिक्षिका व आजोबा शिवणकाम करणारे, पण स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्यासाने प्रेरित म्हणून चले जाव आंदोलनात भाग घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढले व प्रसंगी जेल सजा भोगली। स्वातंत्र्य सैनिक म्हणून इंदिरा गांधी यांनी ताम्रपत्र देऊन सन्मानित केले आहे। विजय थोरात यांना एक भाऊ अनिल, एक बहीण रंजना, दोघेही विवाहित। सरांचे लग्न उच्च शिक्षित मुलगी शैलजाशी 1977 साली झाले। त्या MA-B.Ed आणि थोरात सर BSc M.Ed उच्च शिक्षित पदवी उत्तर असल्याने त्यांना शिक्षक म्हणून येवला, त्र्यंबकेश्वर, नाशिक रोड, श्रीरामपूर येथील कोरेगाव येथे शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। 11 वर्षे शिक्षक सेवेच्या चांगल्या अनुभवाने त्यांना कादवा कारखाना येथील कर्मवीर राजाराम वाघ शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदी सेवा करण्याची संधी मिळाली। संस्था नवीन, त्यात शिक्षक 3च। विजय थोरात यांच्याकडे मुख्याध्यापक पद सांभाळून गणित, विज्ञान, चित्रकला व शारीरिक शिक्षण हे विषय शिकवून प्रशासन करण्याचे काम त्यांनी केले। त्यांच्या सौ शैलजा मॅडम या हिंदी, इतिहास व समाजशास्त्र शिकवत, तर कारखाना आस्थापनेवर असलेल्या श्री अहिरे सर हे इंग्रजीचे अध्यापन करीत। सुरुवातीला शाळेला 2 महिने शिपाई क्लार्क, काही महिने नाही, अशा परिस्थितीत सर्व जबाबदारी सांभाळून शाळेचा दर्जा उच्च करण्याचं काम तिघांनी केलं। पहिल्या 6 वर्षातच इयत्ता 10वीचे निकाल चांगले लागले। सलग 3 वर्ष 75हून अधिक निकालाने शाळेला इन्स्टिट्यूट ग्रेड मिळाली। तसेच मार्च 1990 मध्ये इयत्ता 10वीचा निकाल 96.96% व मार्च 1991 साली 10वीचा निकाल 97% लागला आणि शाळेने उज्ज्वल यशाची गरुड झेप ग्रामीण भागातून घेतली। संस्थेचे वैभव वाढले। संस्था चेअरमॅन एंड बाजीराव कावळे यांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले। मग काय, शाळा प्रगतीकडे धावू लागली। खेळात त्यांच्या काळात बेबी भवर हिने धावणे शर्यतीत राज्यस्तर, तर मुकुंद भवर याने लेझिममध्ये प्रावीण्य मिळवल्याने राजपथावर संचलनात मान मिळाला। पुढे वर्ग वाढत गेले। 1986 साली लक्ष्मण महाडिक, कैलास अहिरे या शिक्षकांची नेमणूक झाली। प्रगतीत आणखी साथ मिळाली। परिसरात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळत गेल्याने परिसरात आदर्श शाळा म्हणून झाली। या कालावधीत सरांचे कुशल प्रशासनाने अध्यापनाने 2006 मध्ये मुख्याध्यापक विजय थोरात यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक व ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटचा राष्ट्रीय रत्न पुरस्कार मिळाला आहे। सरांचा सन्मान कोल्हापूरला सपत्नीक झाला। त्यानंतर सेवेच्या उत्तरार्थ यांनी कविता लेखन व साहित्यिक लेखन करत छंद जोपासला आहे। त्यांनी 5 कविता संग्रह, 4 नाटके, 1 कथा संग्रह, 1 गीत संग्रह असे अनेक लिखाण करून सुंदर ते रूप कविता संग्रहावर पसा नाट्यगृहात एक संगीतमय कार्यक्रम सादर केला। सरांचं नाव लौकिक वाढलं। त्यांच्या आजच्या 72व्या वाढदिवसानिमित्त आपण अभिष्ट चिंतन करून त्यांना निकोप आयुष्य मिळो अशी शुभेच्छा देऊया।